नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचे स्वागत आहे। तर आज आहे का नाही आपण आता तुम्ही बरेच आहे का नाही इडल्या खाल्ल्यात, उडदाची इडली खाल्लेली, परत तांदळाची इडली खाल्लेली, रव्याची इडली खाल्लेली, पण आज आपण आहे ना खास उपासाची इडली बनवणार आहे शाबूच्या तांदळापासून। आणि ती कशी बनवायची ना त्याची रेसिपी पाहून घेऊया। इडली बनवण्यासाठी का नाही मी 1 वाटी शाबूस तांदूळ घेतलेले, त्याच्या पाऊण वाटी का नाही वरवीचे तांदूळ घेतलेले, इथं 1 वाटी दही घेतलेले, चवीनुसार मीठ घेतलेले आणि थोडासा सोडा। आणि आपल्याला दह्याची चटणी सुद्धा बनवायची, त्यासाठी मी हे वाळकणा खोबरं असं बारीक चिरून घेतलेले, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तेल सुद्धा लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर आहे नाही आपण हे शाबूस तांदूळ आहेत ना न भिजवता आणि न भाजता आपण ह्या खलबत्त्याच्या सहाय्याने का नाही बारीक करून घेणार आहे। जास्त बारीक सुद्धा नाही आणि जास्त मोठवड सुद्धा नाही, असा बारीक रवा असतो ना त्या पद्धतीने आपण असं बारीक करून घेणार आहे। हे बारीक झालं की नंतर आपण वरवीचं तांदूळ बारीक करून घेणार आहे। मस्त असे आपल्याला इडली बनवायची, अगदी उपासाला चालणारी, शाबूस तांदूळ न भिजवता आणि न परतता ही असे आपल्याला इडली बनवायची। हे पहा असं आपल्याला हे ना बारीक असं करून घ्यायची, पूर्ण असं पीठ सुद्धा नाही आणि जास्त मोठवड सुद्धा नाही, ह्या पद्धतीने आपल्याला का नाही बारीक करून घ्यायचंय। आता हे शाबूस तांदूळ बारीक केलेलं आहे ना हे आपण ह्या ताटामध्ये काढूया। बघू शकता तुम्ही, अगदी जास्त बारीक रवा पण नाही आणि मोठा रवा पण नाही, असं ह्या पद्धतीने आपण हे शाबूस तांदूळ बारीक केलेले। आता त्यानंतर आपण ही वरवीस तांदूळ बारीक करणार आहे। ही असंच आपण बारीक करायचं। आता ह्या पद्धतीने का नाही आपण वरवीचं तांदूळ पण बघा असं ह्याचं पीठ करून घेतलेलं आहे। आता ही मी शाबूच्या तांदळाच्याच पिठामध्ये हे वत्ती, बघू शकता तुम्ही, हा बघा हे सुद्धा असं मोठवट ठेवलेले आहे आपण। आता ह्या पातेल्यात आहे ना आपण ही दोन्ही पिठं मिक्स करून घ्यायच्यात, आपल्याला ह्याचं मिश्रण करून आपल्याला ह्या पातेल्यामध्ये ओतायचे। शाबूस तांदूळाचं सुद्धा ना जास्त असं मोठं ठेवायचं नाही आणि वरव्याचं तांदूळ सुद्धा मोठं ठेवायचं नाही, म्हणजे इडली कशी अगदी एकदम मऊसूत आणि जाळीदार बनते। आता ह्याच्यामध्ये ना आपण बघू शकता तुम्ही ही दोन्ही पिठं मी मिक्स केलेली इथं। आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा आपण खायचा सोडा असतो ना तो सोडा टाकायचा आहे, जास्तही टाकायचा नाही आणि कमी नाही, मी अर्धा चमचा इथं सोडा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेले एकदम आपलं थोडंसं, कारण आपण दह्याची चटणी बनवणार आहे खोबऱ्याची, त्याच्यामध्ये सुद्धा आपण मीठ टाकणार आहे। आता ह्याच्यामध्ये ना आपण हे दही घालायचंय, दही थोडं थोडं करून घालायचंय आपल्याला आणि पूर्ण असा ह्याचा ना एकजीव बनवायचा आहे आपल्याला। एकदम सुद्धा आपल्याला दही घालायचं नाही, आपल्याला दही परत सुद्धा लागणार आहे खोबऱ्याची चटणी करताना। बघा मी आधी अर्धी वाटी दही वतलेलं, आता परत हे राहिलेले अर्धी वाटी आपल्याला हे दही वतायचे आणि परत दह्याचं आणि ह्या तांदळाच्या पिठाचं का नाही आपण आता मिश्रण करून घेणार आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पूर्ण असं इडलीचं पीठ तयार करणार आहे या पद्धतीने। बघू शकता तुम्ही, आता दही घातल्यामुळं का नाही हे ना पीठ आपलं बघा तुम्ही असं या पद्धतीने असं एकदम मऊसूद असं पीठ झालेले। आता ह्याच्यामध्ये ना आपण पाणी घालत घालत हे पीठ अगदी सलम इडलीच्या पिठासारखं बनवून घ्यायचं, एकदम पाणी आपल्याला घालायचं नाही, पाणी सुद्धा आपल्याला थोडं थोडं करून घालायचंय आणि त्याचा सुद्धा असा एकजीव करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही
हे पीठ असं मी पाणी घालत घालत का नाही ह्या पद्धतीने हे केलंय. तुम्हाला वाटलं का नाही आपल्याला पीठ असं थोडंसं घट्ट वाटतंय तरी सुद्धा आपण त्याच्यात पाणी घालायचं आणि असं हे पीठ इडलीच्या पिठासारखं बनवून घ्यायचंय आपल्याला. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचंय. पीठ आपलं इडलीचं तयार झालेलं आहे. आता आपण नाही का नाही हे 10 मिनिटं का नाही पीठ झाकून ठेवायचंय, म्हणजे थोडंसं पीठ आहे ना हे फुगलं जाईल. आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि आपल्याला आहे ना खोबरं आहे ना हे बारीक करून घ्यायचंय आपल्याला खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी. आणि नंतर आपण मिरची बारीक करणार आहे. आधी ही खोबऱ्याचे तुकडे आहेत ना हे आपण बारीक करून घ्यायचे तो ह्याच खलबत्त्याच्या साहाय्याने. आता खोबरं सुद्धा आपलं बारीक झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. ह्या पद्धतीने असं आपल्याला हे खोबरं बारीक करून घ्यायचे. ताटात काढते मी आता. आता हे 4 मिरच्या घेतलेल्या आहेत मी, हे 4-5 ह्या सुद्धा अशा मीठ घालून. आता आपण पिठात तर मीठ टाकलेलंच आहे. आता चवीनुसार आपण दह्याच्या चटणीमध्ये हे मीठ घेते. ही सुद्धा मिरची बारीक करून घेते मी. आता आपली मिरची सुद्धा बारीक करून झालेली. आता आपण मिरची सुद्धा काढून घेणार आहे ताटामध्ये. मस्त अशी मिरची सुद्धा आपल्याला. खोबऱ्याची चटणी ना आपल्याला जास्त अशी तिखट बनवायची नाही, कमी तिखटाची करायची, म्हणून आपल्याला 5 मिरच्या घातलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही मस्त अशी बारीक झालेली चटणी आपली. आता ही पण चटणी मी ताटामध्ये काढून घेते. चूल पेटवून झालेली आहे आपली. आता आपण ह्यावरती चुलीवरती का नाही कढई ठेवणार आहे आणि सगळ्यात अगोदर आपण ना खोबऱ्याची चटणी करून घेणार आहे. तोपर्यंत पीठ सुद्धा आपलं इडलीचं चांगलं मुरलं जाते. कढई छान अगोदर चांगली अशी ना तापून घ्यायची कढई आणि मग नंतर खोबऱ्याच्या चटणीची फोडणी द्यायची आपल्याला. कढई आपली चांगली तापलेली. आता त्याच्यामध्ये का नाही मी तेल ओतते. तेल ओतलेले मी. आता तेल चांगलं तापलं का नाही की आपल्याला ही चटणी त्याच्यामध्ये टाकायची. थोडंसं तापलंय का नाही बघते. तेल तापत आले आपलं चांगलं. हे हिरव्या मिरचीची चटणी ना त्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये अशी भाजून घ्यायची. जास्त लाल सुद्धा करायची नाही आपल्याला. आणि ही खोबऱ्याचं बारीक केलेलं खोबरं सुद्धा ह्याच्यामध्ये टाकते. हे सुद्धा मस्त असं हलवून घ्यायचे आपल्याला. बघू शकता तुम्ही. चांगला एकजीव होतोपर्यंत हे आपल्याला हलवायचे. आता ह्याचा सुद्धा चांगला मस्त असा रंग बदललेला आहे खोबऱ्याच्या चटणीचा. आता ह्याच्यामध्ये का नाही आपण ना दही टाकायचंय. आपल्याला जास्त पातळ ही चटणी बनवायची नाही आणि जास्त घट्टही नाही, असे मध्यम बनवायची आपल्याला. आता ह्याच्यामध्ये ना मी दही घालते. अजून थोडंसं घालते. ह्या पद्धतीने आपल्याला चटणी बनवायची. बघू शकता तुम्ही आपली खोबऱ्याची चटणी का नाही हा बघा जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट बी नाही. ह्या पद्धतीने आपल्याला खोबऱ्याची चटणी करून घ्यायची. खोबऱ्याची चटणी झालेली आपण ती आता एका वाटीमध्ये काढून घेऊया.
ह्या पद्धतीने आपल्याला वाटीत काढून घ्यायची. ही चटणी ना आपण वाटीत काढलेली. आता ही झाकून ठेवूया. आणि हा इडलीच्या कुकरला मी मातीचं पूड घेतलेले आणि ही चुलीवरती ठेवायचे. ह्याच्यामध्ये मी एक तांब्या पाणी घातलेले. आता हे पाणी ना आपल्याला चांगलं असं उकळी फुडून घ्यायची. त्याच्यासाठी मी आता ह्याच्यावरती झाकण ठेवते. आणि तोपर्यंत नाही ना आपण ह्या वाट्यांना तेल लावून घ्यायचे मस्त असं. इडलीचं पीठ आहे ना भांड्याला चिटकू नये म्हणून आपण सगळ्या वाट्यांना ह्या असं तेल लावून घेणार आहे. सगळ्या तळ्यांना ना आपल्याला तेल लावून झालेले. आता आपण ही 10 मिनिटं झालेली तर आपलं पीठ मुरलंय का बघूया. मस्त असं आपलं पीठ मुरलंय बघू शकता तुम्ही. हा बघा. आता हे पीठ थोडंसं ना असं मला घट्ट वाटतंय म्हणून मी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे. आता तुम्हाला इडलीला कोणत्या पद्धतीने पीठ लागतंय ना त्यानुसार तुम्ही घालू शकता. आता थोडंसं पाणी घालणार आहे मी ह्याच्यामध्ये. आणि परत ह्याचा एकजीव करून घेणार आहे. मस्त असं पीठ आपलं मुरलेलं आहे हे. आता का नाही ह्या थाळ्यांमध्ये का नाही मी हे पीठ असं भरते. आता दोन्ही थाळ्यांमधून भरून झालेले. आता हे शेवटच्या थाळीमध्ये मी भरते. हा बघा हे सुद्धा थाळीमध्ये भरलेले. आता पाण्याला सुद्धा उकळी फुटलेली बघा बघू शकता तुम्ही. आता एक एक करून आहे ना ह्या थाळी आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायची. आता सगळ्या थाळ्या बसवून झालेल्या आहेत. आता 10 मिनिटं आपल्याला का नाही हे उकळून घ्यायचंय. मस्त अशा आपल्या इडल्या होत्याला मंद जाळावरती आपल्याला उकळून घ्यायचंय. चला तर 10 मिनिटं झालेली. आपली इडली तयार झाली का पाहूया. बघू शकता तुम्ही मस्त अशी इडली झालेली. आता आपल्याला ना इडली बघायची कशी शिजलेली. तर असं पीठ जर बोटाला लागलं तर म्हणायचं आपली इडली कच्ची. बघू शकता तुम्ही इडलीचं पीठ आहे ना आपल्या बोटाला लागत नाही चिटकत नाही. हा बघा अशी आपली इडली शिजली गेलेली. आता हे गार करण्यासाठी आपण खाली घेऊया. हा कुकर मी खाली घेते आणि ह्यातल्या थाळ्या आहेत ना ह्या अशा थंड गार करायसाठी आपण काढून घ्यायचे. तर करून अशा काढून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही मस्त अशा इडल्या झालेल्या आहेत. आता ह्या आपण ताटामध्ये अशा काढून घ्यायच्या. तर चमच्याच्या किंवा उलटण्याच्या साह्याने आपल्याला ह्या सगळ्या इडल्या बघू शकता. बघा कशी अशी मस्त अशी त्याला जाळी सुटलेली छान अशी अशा ताटामध्ये सगळ्या मी इडल्या काढून घेते. शाबूस तांदूळ चिकट असतं ना साळीच्या तांदळागत नसतं. बघू शकता तुम्ही मस्त अशा इडल्या झालेल्या आहेत आपल्या. याच पद्धतीने सगळ्या इडल्या मी काढून घेते. सगळ्या इडल्या आपल्या करून झालेल्या आहेत. ही बघू शकता तुम्ही दह्याची चटणी म्हणजे खोबऱ्याची चटणी मस्त अशी झालेली. आणि उपासाची इडली आणि खोबऱ्याची चटणीचा आमचा जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि कशी काय इडली झाली ना ही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. तर चला मंडळी, भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.